नमस्कार. आज या आनंद आणि भावनांनी भरलेल्या सोहळ्यात उपस्थित असलेले परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व मान्यवर अधिकारी, कर्मचारी, निवृत्त सहकारी तसेच वसाहतीतील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. कर्म हीच पूजा, प्रामाणिकपणाचाच खरा दागिना आणि कर्तव्यनिष्ठाच जीवनाची खरी ओळख असते. या उक्तीला आपल्या संपूर्ण सेवा काळात सार्थ ठरविणारे आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राचे कर्तव्यदक्ष, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आणि अत्यंत अनुभवी अधिकारी माननीय श्री ज्ञानोबा अप्पाराव मुळे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना आज आपण निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत. मुळे साहेबांचा जन्म 30 जून 1968 रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव या गावात झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा माकेगाव तर माध्यमिक शिक्षण अंबेजोगाई येथील खोलेश्वर माध्यमिक विद्यालय येथे पूर्ण झाले. त्यानंतर लातूर येथील पुरनमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथून अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा पूर्ण केला. नोकरीच्या शोधात असताना त्यांनी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालय येथे निदेशक म्हणून कार्य करत तब्बल 9 वर्ष ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य केले. ज्ञानदानाचे हे कार्य करत असतानाच त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण उजाडला आणि तत्कालीन MSCB बोर्डामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची सब इंजिनियर म्हणून निवड झाली. त्यांची पहिली नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे झाली. काही वर्षे तेथे यशस्वी सेवा बजावल्यानंतर 2002 मध्ये त्यांची बदली परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. परळी येथे त्यांनी संच क्रमांक 3, 4 आणि 5 वरील फायरिंग फ्लोअर, बॉयलर बेसमेंट आणि टर्बाईन बेसमेंट अशा महत्त्वपूर्ण विभागांमध्ये अत्यंत उल्लेखनीय सेवा बजावली. तब्बल 16 वर्षाच्या समर्पित सेवेनंतर त्यांची बदली पारस औष्णिक विद्युत केंद्रात झाली आणि त्यांना उपकार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नतीही मिळाली. पारस येथे अत्यल्प काळातच आपल्या कार्यकुशलतेची छाप उमटवत त्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पद प्राप्त केले आणि पुन्हा परळी औष्णिक विद्युत केंद्रात आगमन झाले. संच क्रमांक 8चे टर्बाईन इन्चार्ज आणि नंतर शिफ्ट इन्चार्ज म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे. अनेक गंभीर प्रसंगी त्यांनी आपल्या अनुभव, तांत्रिक कौशल्य आणि शांत निर्णय क्षमतेच्या बळावर संभाव्य ट्रिपिंग टाळल्या. संच क्रमांक 8 सलग 250 मेगावॅट क्षमतेने यशस्वीपणे चालविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. ऑपरेशन विभागातील मास्टर माइंड, तांत्रिक ज्ञानाचा अथांग सागर, शांत स्वभाव आणि अचूक निर्णय क्षमता याचा सुंदर संगम म्हणजे मुळे साहेब. आज वयाची 58 वर्ष पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण 27 वर्षाच्या सेवाकाळात एकही अपघात न होता सुरक्षित आणि यशस्वी सेवा पूर्ण केली. त्यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगायचे झाल्यास त्यांचे आई वडील शेती व्यवसाय करत होते. सन 1996 मध्ये त्यांचा विवाह सौ कौशल्या मुळे यांच्याशी झाला. कौशल्या मॅडम या उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि आदर्श गृहिणी आहेत. त्यांना प्रमोद आणि प्रतीक्षा ही 2 अपत्ये आहेत. प्रमोद यांनी पुण्यातील सिमेंट संस्थेत डिझाईन इंजिनियर म्हणून आपले करिअर घडवले आहे, तर कन्या प्रतीक्षा यांनी BTech पूर्ण करून डोरवेल्स या नामांकित कंपनीत डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. ही त्यांच्या संस्काराची आणि कष्टांचीच फलश्रुती आहे. आज विभागामार्फत होत असलेला हा अल्पसा सत्कार म्हणजे केवळ एक औपचारिकता नसून त्यांच्या कार्याविषयी असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा एक नम्र प्रयत्न आहे. मुळे साहेब, आपण जिथे जाल तिथे आपल्या अनुभवाचा प्रकाश आणि व्यक्तिमत्वाचा सुगंध कायम दरवळत राहू. आपल्याला सेवानिवृत्तीच्या परळी औष्णिक विद्युत केंद्र तथा महानिर्मिती कंपनीकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सचिन पेटकर, AC ऑपरेशन. आज मी इथे मला एक प्रिव्हिलेज म्हणू शकतो की आज मला जे मुळे साहेब आहे आमचे, ते आजच्या दिवशी रिटायर्ड होत आहे. त्यांचे टोटल 27 इयर्स त्यांनी पूर्ण महाजेनकोला दिले
आणि त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे ते पूर्ण मास्टर इन ऑपरेशन, म्हणजे संपूर्ण 27 इयर्स त्यांचा ऑपरेशनचा अनुभव आहे. असा वास्ट एक्सपिरियन्स असलेले असे आपल्याला काहीच लोक मिळतात जे असतात मास्टर असतात ते ऑपरेशनमध्ये. त्यांचा हा प्रवास सब इंजिनियर ते ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह हा असा लाभलेला आहे आणि त्यांचं शेवटचं म्हणजे ते शिफ्ट इन्चार्ज या पदावरनं रिटायर्ड होत आहे महाजेनकोमधनं. तर त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा आणि त्यांची हेल्थ आणि त्यांचे स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेले आहे आणि जे काही रिमेनिंग आहे ते डेफिनेटली पूर्ण होईल असे आम्ही आशा व्यक्त करतो. आणि माझ्या ऑन बिहाफ ऑफ माझ्या पूर्ण ऑपरेशन स्टाफ कडनं शुभेच्छा.